पुढची कॅन्डलस्टिक आहे स्पिनिंग टॉप. हा कॅन्डलस्टिकचा एक प्रकार आहे. ठीक आहे. बरं, स्पिनिंग टॉप दिसतं कसं? असं. ठीक आहे. म्हणजे हे, अगेन, हे ग्रीन असू दे किंवा रेड असू दे, स्पिनिंग टॉपच म्हणणार याला. ठीक आहे, याला स्पिनिंग टॉपच म्हणतात. आणि ही ना मोस्टली इनडिसिजन कॅन्डल असं म्हणतात. इनडिसिजन कॅन्डल. इनडिसिजन म्हणजे काय? अशी जर कॅन्डलस्टिक जर फॉर्म झाली ना, सो अशा पॉइंट ऑफ टायमिंगला ना आपण कुठलाच डिसिजन नाही घेऊ शकत. तुम्हाला याचं कारण सांगतो का. हे बघा, समजा ही आपली एक बेस लाईन आहे. समजा हे 0 आहे. ओके, मग असं जरासं मी उदाहरण घेतोय. 50, 100, समजा इथे -50 वगैरे असेल. ठीक आहे. समजा इकडनं कॅन्डलस्टिक बनायला सुरुवात झाली. ठीक आहे. पहिल्या मिनिटाला ती वरती गेली 50 पर्यंत, अशी पूर्ण फॉर्म झाली. दुसऱ्या मिनिटाला ती परत खाली आली. ओके. आणि जी ग्रीन होती, ओके, ती रेड मध्ये गेली. ठीक आहे. अशी रेड कलरची अशी इथे फॉर्म होत होत खालपर्यंत गेली. ठीक आहे. तिसऱ्या मिनिटाला समजा ही जी खालती गेलेली कॅन्डल आहे ना, ती परत जर अशी वरती आली. ओके, तर मग ही असा स्पिनिंग टॉप फॉर्म होतो. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे ना, ह्याच्यामध्ये किंवा या कॅन्डल स्टिक मध्ये किंवा ह्या, जे काय समजा 5 मिनिटाची कॅन्डल स्टिक असेल, ठीक आहे, ही वाली, तर या 5 मिनिटामध्ये झालंय काय ना, दोन्ही बाजूला सेम पैसा लागेल. ठीक आहे, दोन्ही बाजूला. म्हणजे सेम अमाऊंट ऑफ मनी खालून पण वरती लागलेला आहे, आणि सेम अमाऊंट ऑफ मनी वरतून पण खाली लागले. ठीक आहे. सो मार्केटमध्ये प्रेशर दोन्ही बाजूला आहे, आणि म्हणून या कॅन्डल स्टिकला इनडिसिजन असं म्हणतात. ठीक आहे. सो बेटर आहे अशा वेळेस आपल्याला कुठलाही डिसिजन न घेतलेलं सगळ्यात उत्तम. ठीक आहे. दिस इज इनडिसिजन कॅन्डल. ओके, त्याला स्पिनिंग टॉप पण बोलतात.